राज्यातील 11 जागांसाठी आज मतदान सुरू आहे। यामध्ये राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगलेचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीसाठी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे। 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील मिळून एकूण 94 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान संपन्न होणार आहे। देशभरात एकूण 1352 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदानाचा हक्क बजावला। गुजरातच्या अहमदाबादमधील निशान हायस्कूलमध्ये त्यांनी मतदान केलं। यावेळी अमित शहा देखील उपस्थित होते। पंतप्रधान मोदी मतदान केंद्रावर पोहोचताच गुजरातमधील नागरिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं। यावेळी मोदींचं ऑटोग्राफ घेण्यासाठी देखील नागरिकांनी गर्दी केली होती। मतदान हे सामान्य दान नाही, लोकशाहीसाठी नागरिकांनी मतदान करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय। तर निवडणुकांसाठी माध्यमांचा वाटा मोठा आहे, पत्रकारांनी आरोग्याची काळजी घ्यावी असं देखील मोदी म्हटलंय। पंतप्रधान मोदींनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर लहान मुलांनी मतदान केंद्राबाहेर मोदींची भेट घेतली। यावेळी मुलांनी त्यांच्या हातावर मोदींचं ऑटोग्राफ घेतलं, तर एका लहान बाळाला जवळ घेऊन मोदी त्याच्यासोबत खेळत असल्याचं देखील पाहायला मिळालं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। गुजरातमधील अहमदाबाद येथील निशान उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये त्यांनी मतदान केलं। मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे। भाजपचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी त्यांच्या निवासस्थानी सकाळी पूजा केली। गोव्यातही लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे। दरम्यान अबकी बार 400 पार म्हणत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी देवदर्शनानंतर मतदान केलं। यंदा 75% मतदान होईल। गोव्याच्या दोन्ही जागा भाजप जिंकेल असाही विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला। बारामती मतदारसंघात आज मतदान होत आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या नणंद भावजाईच्या राजकीय लढाईत कोण बाजी मारणार याची उत्कंठा सर्वांना आहे। या लढाईमध्ये शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतल्या निवासस्थानी भेटीसाठी दाखल झाल्या। मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीसाठी गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादीचे आमदार दत्ता भरणे यांनी मतदारांना दमदाटी केली आहे। मतदारांनी दत्ता भरणेंचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला असून या व्हिडिओमध्ये त्यांनी शिवीगाळ करत मतदारांना धमकावलंय। भेटीनंतर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे। आशा काकींना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवारांच्या निवासस्थानी गेले होते अशी माहिती सुप्रिया सुळेंनी दिली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी काटेवाडीमध्ये मतदान केलं। यावेळी अजित पवारांसोबत त्यांच्या मातोश्रींनी देखील मतदान केलं। ही गावकीची किंवा भावकीची निवडणूक नाही, ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे असं अजित पवार यांनी म्हटलंय। विकास कामांना महत्त्व द्यायचं ठरवलंय, त्यामुळे पुढील 5 वर्ष स्थिर सरकारसाठी मतदान करा असं आवाहन अजित पवार यांनी केलं। बारामतीमध्ये सुप्रिया सुळेंनी मतदानाचा हक्क बजावलाय। पारदर्शकपणे मतदान व्हावं, कुणीही कॉपी करून पास होऊ नये असं म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवार यांना टोला लगावला। रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय। डोक्यावर परिणाम झाल्यानं पैसे वाटल्याचे आरोप करतायत अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। विरोधकांचे आरोप बिनबुडाचे असून त्यांच्या टीकांकडे लक्ष देत नाही असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं। पैसे वाटलेत त्यावर कारवाई होईल असं वाटत नाही, मात्र कारवाई न करणारे अधिकारी कोण असतील ते आम्ही सुद्धा लक्षात ठेवू असा इशारा रोहित पवार यांनी दिलाय। रोहित पवारांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय। अहंकार आणि लाभार्थी अजित पवारांकडे आहेत, पण स्वाभिमान शरद पवारांकडे आहे, त्यामुळे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे असा हल्लाबोल त्यांनी केलाय। तर अजित पवारांनी उमेदवार निवडून न आल्यास मिशा काढणार असं वक्तव्य केलं होतं, त्यामुळे त्यांनी आता वस्त्रा तयार ठेवावा असा टोला त्यांनी लगावला। अजित पवारांना भाजपचा गुण लागलाय। छोट्या बहिणीविरोधात उमेदवार देणं मला मान्य नव्हतं असं अजित पवारांचे भाऊ श्रीनिवास पवार यांनी म्हटलंय। अजित पवारांची भूमिका मला पटली नाही, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो असंही ते म्हटलंय। शरद पवार यांनी बारामतीमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील बावडा येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या देखील उपस्थित होत्या।
पुण्यातील धायरीच्या काका चव्हाण शाळेतील ईव्हीएम मशीनवर कमळाचं चिन्ह दिसत नसल्यानं पुण्यातील एक आजोबा चांगलेच संतापले। महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार असल्यानं कमळाऐवजी घड्याळाचं चिन्ह पाहायला मिळतंय, त्यामुळे भाजपचे पारंपरिक मतदारांमध्ये गोंधळ झालाय। आणि आता एक मोठी बातमी, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान सुरू आहे आणि यावेळी याच मतदारसंघातून महायुतीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक असलेले किरण सामंत यांचा फोन आज सकाळपासूनच नॉट रिचेबल असल्याचं कळतंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा देखील सुरू आहेत। मात्र त्यांच्या जवळच्या लोकांनी किरण सामंत जिल्ह्यातील दुर्गम भागात काही कामानिमित्त गेले असल्यामुळे त्यांचा फोन लागत नसल्याचं म्हटलेलं आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, किरण सामंत हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीमधून उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुक होते, मात्र अखेरीस भाजपचे उमेदवार नारायण राणे यांना उमेदवारी घोषित झालेली आहे। त्यानंतर किरण सामंत काहीशे नाराज असल्याचं देखील बोललं जातं। मात्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची रत्नागिरीमध्ये जेव्हा सभा झाली त्या सभेच्या सभास्थळ स्टेजवरती स्वतः किरण सामंत हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर ते प्रचारात देखील व्यस्त असल्याचं दिसून आलेलं आहे। मात्र आज मतदानाचा दिवस आहे आणि आज मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच किरण सामंत यांचा फोन जो आहे तो नॉट रिचेबल असल्याचं सांगण्यात येत आहे। त्यांचे जवळची लोक जे आहेत ते सांगतात की प्रचार संपल्यानंतर ते त्यांच्या वैयक्तिक कामासाठी अनेक ठिकाणी गेलेले आहेत। जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी दुर्गम भाग आहे, त्या ठिकाणी मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे त्यांचा फोन लागत नसल्याचं सांगण्यात येत आहे। स्वतः उदय सामंत यांनी देखील या संदर्भात माहिती दिली आहे की ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांचा मोबाईल नेटवर्क जे आहे बाहेर रेंज असल्यामुळे त्यांचा मोबाईल लागत नसल्याचं सांगण्यात येत आहे। सध्या तरी अनेक राजकीय तर्कवितर्क जे आहेत ते सुरू झालेले आहेत, मात्र सध्या किरण सामंत कुठे आहेत हा प्रश्न जो आहे तो विचारला जातोय। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। रायगडमध्ये सुनील तटकरे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। रायगडमध्ये सुनील तटकरे आणि अनंत गीतेंमध्ये लढत होते। मतदानाच्या माध्यमातून दोन्ही उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीमध्ये बंद झालंय। शिवसेना नेते रामदास कदम यांनी रायगडच्या जामगे गावातील शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला। महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांचाच निवडणुकीमध्ये विजय होईल असा विश्वास कदमांनी व्यक्त केलाय। शिवसेनेचे आमदार योगेश कदम यांनी जामगे येथील मराठी शाळेमध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला। यावेळी सर्व मतदारांनी घराबाहेर पडून मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं। तर रायगडमध्ये सुनील तटकरे यांचा विजय निश्चित आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। शिवसेना नेते रामदास कदम आणि त्यांच्या कुटुंबियानं मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी गद्दार कोण याचा फैसला जनता करेल आणि महायुती मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास रामदास कदम यांनी व्यक्त केलाय। तर शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी सपत्नीक मतदान केलं। महाडमध्ये त्यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। कणकवलीमध्ये नारायण राणेंनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून माझा विजय होईल, माझ्याकडे 3 लाखांचा लीड असेल असा विश्वास नारायण राणे यांनी व्यक्त केलाय। महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी त्यांच्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांच्या मुलीनं म्हणजेच रुची राऊत हिनं पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावला। तर मोठ्या मताधिक्यानं विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आमदार वैभव नाईक यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी नारायण राणेंवर घणाघाती टीका केली आहे। 3 वेळा पराभूत झालेल्या नारायण राणे यांची कसली प्रतिष्ठा असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केलाय। रत्नागिरी शहरात मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। शाळा क्रमांक 1 येथे मतदानासाठी चक्क नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं। सोलापूरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत मतदान केलंय। यावेळी निवडणुकांमध्ये विजय होणारच असा विश्वास प्रणिती शिंदेंनी व्यक्त केला। सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील भांबुर्डे येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। माझ्या कामावर विश्वास असल्यानंच वरिष्ठांनी मला लोकसभा निवडणूक लढण्याची संधी दिली असं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। तर भाजपनं दिलेली आश्वासनं पूर्ण न केल्यामुळे जनतेच्या मनात रोष आहे असं देखील प्रणिती शिंदे म्हटलंय। काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरात मतदानाचा हक्क बजावलाय। तर मतदान म्हणजे लोकशाहीचा उत्साह आहे आणि या उत्साहात मतदानाचा हक्क सर्वांनी बजावावा असं आवाहन त्यांनी केलं।
माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। धैर्यशील मोहिते पाटील हे सहकुटुंब सहपरिवार मतदानासाठी उपस्थित होते। रांगेमध्ये उभे राहून धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावला। महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांचे ज्येष्ठ बंधू आणि भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांची गळाभेट घेऊन आशीर्वाद घेतले। रणजितसिंह मोहिते पाटील हे कुटुंबापासून आणि पक्षापासून दूर होते, त्यामुळे आजची ही गळाभेट महत्त्वपूर्ण मानली जाते। उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील यशवंतनगर येथे मतदानाचा हक्क बजावला। यावेळी त्यांच्यासोबत नंदिनी देवी मोहिते पाटील यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला। भाजपचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देशमुख यांनी मतदान केलं। यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल देखील केला। विरोधकांनी केलेल्या संविधानाबाबतच्या खोट्या प्रचाराला मतदार कौल देणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं। शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। सांगोल्यातील चिकमहुद येथील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं। भाजप आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी आज अकलूजमध्ये मतदानाचा हक्क बजावलाय। यावेळी त्यांनी मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलंय। चालू राजकीय परिस्थिती आणि माढा मतदारसंघाच्या राजकारणावर मात्र हात जोडत त्यांनी बोलणं टाळलेलं आहे। सोलापुरातील माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मतदानाचा हक्क बजावलाय। एनडीएला 200 ते 225 एवढ्या जागा मिळतील असं आडम यांनी म्हटलंय। माजी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदान केलंय। सांगलीच्या कडेगाव तालुक्यातील सोनसळ या त्यांच्या मूळ गावी त्यांनी मतदानाचा हक्क बजावला। बिनबुडाचे आरोप करू नका, त्याला जनता उत्तर देईल। खरं बाहेर काढायचं असेल तर भयानक सत्य पुढे येईल असा इशारा संजय काका पाटलांनी विशाल पाटलांना दिलाय। माझा मोठा विजय होईल असा विश्वास संजय काका पाटलांनी व्यक्त केलाय। सांगलीतील मिरजमध्ये मतदान केंद्रावर वोटिंग मशीन क्रमानं लावलेली नसल्यानं अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला, तर हे षडयंत्र असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। तर निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करणार असल्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे। साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसलेंनी मतदानाचा हक्क बजावला। साताऱ्यामध्ये महायुतीकडून उदयनराजे भोसले निवडणूक रिंगणात आहेत। साताऱ्यामध्ये उदयनराजे आणि शशिकांत शिंदेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। साताऱ्याचे महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांचं कुटुंबियांकडून औक्षण करण्यात आलं। लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी औक्षण करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। कोल्हापुरातील महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी चिमगाव या आपल्या मूळगावी सहकुटुंब आपल्या मतदानाचा हक्क बजावला। विरोधकांनी भावनिक वातावरण निर्माण करायचा प्रयत्न झाला, मात्र आदल्या दिवशी सर्व चित्र बदललं असं मंडलिक यांनी म्हटलंय। आणि आता एक सविस्तर बातमी पाहूयात।